श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज कर्म करताना आपल्याला काय योग्य काय अयोग्य याची जाणीव नेहमीच करून देत असतात. धूळ तुझ्या चरणांची स्वामी अबीर चंदनापरी, लाविली ज्याने निज भाळावरी. धन्य धन्य भाग्य तयाचे, झाली स्वामी कृपा खरी. जे गमावलं आहे तुम्ही आयुष्यात त्यापेक्षा जास्त मिळवाल. स्वामींवर विश्वास ठेवा, तुमचेही चांगले व उत्तम दिवस येतीलच. काही झालं की माणूस नेहमी आपल्या नशिबालाच दोष देत असतो, पण नशीब हे मनुष्याच्या कर्मावरच अवलंबून असतं आणि चांगलं वाईट कर्म करणं हे मनुष्याच्या स्वतःवर अवलंबून असतं. स्वामी महाराज आपल्या मनातील भाव, विचार, आपल्यावर आलेले संकट नेहमीच जाणत असतात. म्हणून आपल्या मुखात फक्त स्वामींचेच नाम असू द्या. स्वामींवर असलेला आपला विश्वास कमी होता कामा नये. जिथे आपण केलेले सर्व उपाय व्यर्थ जातात, तिथे फक्त स्वामींची कृपादृष्टीच कामी येत असते. पाण्याने शरीर, ज्ञानाने आपलं मन, तर सत्य वागण्याने स्वामींची कृपा होतेच होते आणि आपला आत्मा पवित्र होतो. स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती, कोणताही क्लेश मनात न ठेवता माझ्या मठात या. तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी माफ करून थकलेलो नाही. कधी कधी चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून संयम ठेवा आणि स्वामी महाराजांवर असलेली आपली भक्ती कधीही कमी होऊ देऊ नका. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. निस्वार्थ प्रेम फक्त स्वामी माऊलींच्या चरणापाशीच मिळत असतं. जसा आईचा आधार तिच्या तान्ह्या लेकराला असतो, तसाच आधार आयुष्यातील प्रत्येक बिकट प्रसंगी स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना नेहमीच देत असतात. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते अथवा संकट प्रसंगी मदत करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती स्वामींच्या कृपेने आपणास प्राप्त झालेली आहे. आपल्या कामामध्ये एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहायला शिका. हार मानू नका. सगळी अडलेली कामे स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होतीलच, कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला